नमस्कार मंडळी, संकल्प खेळाडे स्वागत करतो माझ्या चिपळूणचा संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज पुन्हा 10 दिवसांसाठी आपल्या गावी चिपळूणमध्ये आपली फॅमिली म्हणजेच आणि शार्वी. तर दोघींना मी गावी सोडलं होतं 10 दिवसापूर्वी. तर आता ते पुन्हा रिटर्न आणायला, कारण आता बऱ्यापैकी पाऊस तिकडून चालवला आणि इकडून चालवला आहे. तर थोडं वातावरण थोडंसं चेंजेस झालं. तर आपण आता जातो आपल्या गावी चिपळूणमध्ये. तर वाजले रात्रीचे 11:15. आपली कोकण कन्या किंवा तुतारी जायचं तिकीट नाही, यायची उद्याची कन्फर्म तिकीट आहे दुपारची दिवा ट्रेनची. तर आपला वन डे ट्रॅव्हलिंगचा हा असा प्रवास असणार आहे. तर आपला ब्लॉग असलेला ट्रॅव्हलिंगचा आणि गावाकडचं थोडं सकाळचं अपडेट, कारण दुपार आपल्याला लगेच 1 वाजता निघायचं आहे दुपारच्या दिवा ट्रेनला. म्हणजे व्हिडिओ सुरुवात करूया आपण. व्हिडिओवरती लाईक करा, शेअर करा, चॅनल करून सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया. जाऊया ठाण्याला, नंतर आपल्या गावी शिकून वाजले जातात 11. मी निघालो आता दिवा स्टेशनला. इथून आता ऑटो पकडे, शेअर ऑटो दातुलीवरून. तर बऱ्यापैकी इकडे पाऊस चालू आहे. दुपारनंतर पाऊस बऱ्यापैकी चालू आहे इकडे पण. म्हणजे गावी कसं काय पावसाचं अपडेट आहे ते. आपण दिवा स्टेशनला 11 वाजलेत, 11:10 झालेत आणि 10:48ची ट्रेन येते. म्हणजे लेट, ह्या पण ट्रेन लेट आहेत, लोकल ट्रेन. आणि आपण ही ट्रेन पकडून जातो आता ठाण्याला, CSMT ट्रेन पकडून. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल सोलापुर सिद्धेश्वर एक्सप्रेस थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 5. ट्रेनचा अजून पत्ता नाही, कारण ट्रेन अजून दादरवरून सुटलेच नाही आहे, म्हणजे CST वरून. तर बहुतेक ट्रेन आज लेट आहे, पावसामुळे काही कारण समजू शकत नाही. आणि ठाणा डब्याला पण लाईन तशी कमी आहे आज. हे बघा, हे आहे ठाणा स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 7. याकडे पुढे लाईन आहे. Ratnagiri is arriving shortly on platform number 7. The first position of this train from engine is as follows: SLR and महाराज टर्मिनल कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ रही है. 20511 down. दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या गाडीच्या डब्यापासून अशा प्रकारे आहे: पनवेल, हँडिकॅप, पहिला, जनरल डबा, दुसरा, तिसरा, S8, चौथा, S7, पाचवा, S6, सहावा, S5, सातवा, S5. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकण कन्या थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. कृपया ध्यान दीजिए, मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 2011 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव. ते बस पण लागली असते रेल्वे स्टेशन जायला. आणि इकडे आहे रिक्षा स्टँड. प्रवासी खूप कमी असल्यामुळे आपल्याला रिक्षा भेटत नाही लवकर, थोडं वेट करावं लागेल. बघू शकता चिपळूणचा नजारा रेल्वे स्टेशनचा. थोडा पाऊस थांबला आहे या ठिकाणी आता. सकाळचे 6:30 आणि मी आता आलोय आपल्या सानेवरती. इथे आपलं गावचं देऊळ आहे. झालं असं की आपली ट्रेन थोडी लेट झाली, त्यामुळे मी आलो रिक्षाने. एक पॅसेंजर त्यांना यायचं तो बिवलीमध्ये, तर त्यांनी रिक्षा केली. तर मी पण बोललो तुमच्यामध्ये शेअरिंग करून मी पण आलो. तर एकदम आपला टाईम पण वाचलेला आहे आणि लवकर आपण आलो घरी, कारण ST चुकल्यामुळे मला 7 वाजेपर्यंत थांबायला आलं असतं. तर आता जातो आपण घरी, थोडा आराम करूया, पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करू. आणि सकाळचे वाजले तर 9. आपण आलो आपल्या गावी कोकणामध्ये चिपळूणमध्ये. माझं कापरे गाव आणि
अजून गावी सकाळच्या ऑटोने म्हणता येईल, कारण बस ह्यावेळी लेट झाली, सॉरी ट्रेन लेट झाली, त्यामुळे आपल्या बस भेटली नाही पहिली बस मुली जी 5:15ची आहे ती, त्यामुळे आपलं नशीब की ऑटो पण नव्हते तिथे रेल्वे स्टँडला. आणि एक अचानक भाडा आलं एका ऑटोला बिवली गावची, डायरेक्ट बिवली धरण इथले, तर त्यांच्यावर आलो मी डायरेक्ट आपल्या कापडे गावी. म्हणजे मी 6:30 पावणे 7ला आलो घरी, थोडा आराम वगैरे केला आता, आणि आता वाजलेत 9. तर रात्री कोकण कन्या पाऊण तास तब्बल लेट होती, कारण ती CSTवरून 12ला सुटली, म्हणजे पावणे 1ला आली ठाण्याला, त्यांना सुद्धा अजून लेट झाला. तर तिकडून पाऊस चालू आहे मुंबईला पण, आणि गावी पण पाऊस चालू बघू शकता. गावचं वातावरण सकाळच्या वाजलेत 9, पाऊस चालूच आहे कालपासून. ह्या मागे आपली भात शेती आहे, ते दाखवतो मग जाऊन पण. तर एकंदरीत पावसाचं वातावरण गावीसुद्धा खूप छान झालं आहे, पाऊस चालू आहे गावी, बरं वाटतं गावच्या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता आता आपली भात शेती तयार झाली आहे बऱ्यापैकी. पाऊस यावेळी लेट होता, आणि ह्या इकडे आता फोड पण झालेली आहे. पेरणीनंतर भात शेती पहिली होती ती फोड, तर आता आपली शेती फोडून झालेली आहे 2 दिवसापूर्वी. आणि ही अशा प्रकारे मस्त अशी डाळ रुजली, दाखवतो जवळून तुम्हाला. म्हणजे आता जवळजवळ असा पाऊस लागला तर 10 दिवसात लावायला होईल भात, कारण आता जुलै महिन्याची स्टार्टिंग आहे, पहिला वीक आहे हा. आणि इकडे संपूर्ण आपली भात शेती बऱ्यापैकी सर्व. आता इकडे वरती पण संदीप दादा फोडतो आहे श्रीकांत कदमचं शेतावरती, ते पण आता ट्रॅक्टरनी फोडतो आहे म्हणजे ते. ह्या इकडे ही आहे आमची दादाची डाळ, आणि त्याही वरती आमची डाळ. ही थोडी छोटी दिसते, कारण यावर्षी पहिल्यांदाच आमच्याकडे म्हणजे 20 दिवसांचा पाऊस पडला आहे भात पेरल्यानंतर, त्यामुळे हे इथलं बियाणं आलं नव्हतं. आणि इकडं डाळ बघा ही आलेली आहे. तर ही मम्मीने ह्या ठिकाणी दुबार पेरणी केली, त्यामुळे आता ही थोडी आता बारीक बारीक रोपं दिसतात मला. अशा प्रकारे हा भात रुजला आता या ठिकाणी. हे बघा, हे पण भात आता कुठे कुठे रुजले, अजून बऱ्यापैकी आमची डाळ रुजली नाही. आणि ह्या ठिकाणी बांधावर बघताय हे आहेत चवळी, तुरी आणि भेंडे. हे आता आपल्याला उत्पन्न भेटेल याचं दिवाळीकडे, तर त्यासाठी आता ही लागवड केली बांधावरती दरवर्षीप्रमाणे या इथे. आणि ओव्हरऑल हा आमच्या घराच्या मागचा नजारा पावसाळ्यातील. तिकडे बाबा काहीतरी काम करतायत, माती भरून बांधावर टाकतात काहीतरी. आणि इकडे वरती फोड चालू आहे श्रीकांत कदमची, आणि इकडे आहे श्रीकांत कदम त्यांचं घर. आणि इकडे या ठिकाणी आपली बाग थोडी आता बऱ्यापैकी दिसते. या ठिकाणी यंदा बाबांनी लावलेत नारळ लावलेत. ऑलरेडी आमच्याकडे 3 नारळी आहेत, 3-4. आणि ह्या नारळी या लावल्यात 1 2 3 4 5 6 नारळी लावल्या आहेत. मागे आहेत सुपारी. आपली छोटीशी बाग. थोडं आपल्याला कढीपत्ता न्यायचा आहे म्हणून आलो इथे कढीपत्ता न्यायला. बऱ्यापैकी आता पाऊस चालू आहे बघू शकता या ठिकाणी गावाकडे. ह्या आपल्या घराच्या मागची बाजू, आणि संपूर्ण आपलं शेत आता फोडून झालं आहे. आणि वरती पण थोडी शेती आहे, आता फोडून चालू आहे तिथे पण. मस्त असं नजारा आहे गावचा. कढीपत्ता घेतला आहे न्यायला आपल्याला मुंबईला, गावचा कढीपत्ता. आणि बघू शकता आता पुन्हा एकदा पाऊस चालू आला आहे, रिप रिप. काल पण चालू होतं बोलतो, आज पण चालू आहे. आपल्या दुपारी निघायचं आहे बघा, ती आपली ट्रिप होती आजची. आता आपल्याला दुपारी निघायचं आहे. 1 वाजता आपण ऑटो मला सांगितली अजय कदम, तर त्यांना 1 वाजता बोलले आपण. आपली 2ची ट्रेन आहे, दिवस आमच्याकडे तिकीट आहे. चला आता आपण निघायची तयारी करायची, रिटर्नला जायची, आपण घरी जायचं पुन्हा. आले आता आपण मंडई चिपळूण स्टेशनला. आणि ट्रेन बहुतेक जास्तच लेट आहे, म्हणजे 1.5 तास जवळजवळ लेट आहे. आता 6:15 3:30पर्यंत ट्रेन येईल अंदाज आहे. बघूया आता, पाऊस पण तितका भरपूर लागतो. हे बघा काय काम चालू आहे तिथं. ओव्हरऑल हा चिपळूणचा नगर आहे रेल्वे स्टेशनचा, ते नव्याने रिनोव्हेट केले सगळं बघा. अशा प्रकारे छान केले बरं.
वाजलेत बरोबर 4:15 आणि ट्रेनात आले खेडला. आणि पाऊस बघू शकता किती आहे ते. खेडला सुद्धा पाऊस आहे आज बऱ्यापैकी. खेडला गर्दी अशी कमीच आहे. ट्रेन होते खालीच आहे. रिझर्वेशन आणि जनरल पण होते खालीच आहेत. इकडे खेडला पण बघू शकता थोडी गर्दी दिसते इथे पुढे. बाकी बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म खाली आहे खेडला पण. हे आहे आपलं खेड स्टेशन. मंडळी बघू शकते या ठिकाणी रोह्याच्या पुढे किती पाऊस आहे. एकदम काळोख केलं बघा. अक्षरशः आता संध्याकाळचे वाजलेत 6 वाजलेत आणि काळोख बघा किती जबरदस्त पाऊस आहे या ठिकाणी. पण बघायला भारी वाटतं आहे. एकदम निसर्ग पावसाळ्यातलं आपलं कोकण खूप छान अप्रतिम नजारा आहे बघू शकता. वाजलेत बरोबर आता 7:58 म्हणजेच 8 वाजलेत आणि ट्रेन आत्ता आले पनवेलला. खूप म्हणजे जवळजवळ 1 तास लेट आहे म्हणावं लागेल. आणि डेली 8ला पोचते ती ट्रेन, परंतु आज आले 8ला पनवेलला, म्हणजे अजून पुढे 1 तास. दिवा आणि पनवेलचा नजारा. पनवेलला बऱ्यापैकी ट्रेन खाली होईल पण आपली. आणि नंतर शेवटचं स्टेशन आपलं दिवा लास्ट. पनवेलला बघत आहे प्लॅटफॉर्मला गर्दी आहे बऱ्यापैकी. कुठेतरी पॅसेंजरची किंवा बेलची प्रवासी असतील. पनवेलसुद्धा पाऊस चालू आहे बऱ्यापैकी. पण पाऊस आहे आज चांगला असा. आता आपण डायरेक्ट दिव्याला